क्रियांश 11 खारबाव गेली कित्येक वर्ष याही संघाची चर्चा राहिली आहेत प्रणय पाटील यांच्या नेतृत्वाखाली। त्याच्यानंतर सूरज पाटील बाहुबली खेळाडू आहेत। मागील मॅच मध्ये करण पाटीलची आपण इनिंग पाहिलीत, पराग वतारीला मागील मॅच मध्ये आपण पाहिलं। नामांकित खेळाडू क्रियांश 11 खारबावच्या संघामध्ये आहेत। पण दुसऱ्या बाजूला ज्या शिवान स्पोर्ट्स बोरशीतीनं खऱ्या अर्थानं शहापूरचा संपूर्ण परिसर असेल, भिवंडीचा परिसर असेल, या परिसरामध्ये पालघर जिल्हा, त्या पालघर जिल्ह्याच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त स्पर्धा ज्या संघाने गाजवल्या आहेत तो शिवान स्पोर्ट्स बोरशीतीचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल। कमेंट्री बॉक्स मध्ये भरत राऊत सर जॉईन होतात। सर आपलं स्वागत असणार आहे। मोठी मॅच आहे, प्रेक्षकांना जुगलबंदी या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल। नक्कीच धनंजय, मोठी मॅच आहे। दोन्ही टीम एक एक विजय मिळून मात्र या फेरीमध्ये पोहोचतात। मात्र ही फेरी महत्त्वाची आहे, इथून जर तुम्ही जिंकलात तर नक्कीच क्वालिफायच्या दिशेने तुमची वाटचाल असेल। त्याप्रमाणे तुम्ही चांगला उल्लेख केला की ही मॅच मोठी आहे, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख देखील केला एका साईडला शिवान स्पोर्ट्स बोरशेटचा हा संघ आपण पाहतोय, एक नक्कीच एक नावलौकिक असा संघ आहे। मग तितक्याच ताकदीचा संघ आपण या ठिकाणी पाहतोय, तो म्हणजे खारबावचा संघ। एक रफ अँड टफ मॅच 101% प्रेक्षकांना पाहायला मिळेल। नक्कीच जसं अर्जुन बांगर यांसारखे खेळाडू, भावेश बली यांसारखे खेळाडू तुम्हाला या टीम मध्ये जरूर पाहायला मिळतील। त्यामुळे एक चांगली मॅच प्रेक्षकांना दुपारच्या सत्रामध्ये डीबीएन लाईव्ह या चॅनलला पण हे प्रक्षेपण पाहतात। आज 3 कॅमेराने ही संपूर्ण स्पर्धा दाखवली जात आहे। मॅचला सुरुवात, पहिलं षटक आणण्यासाठी अक्षय, समोर आपण पाहिलं तर भावेश। पहिला बॉल हलक्यातनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सेपंडने बॉल ढकलून दिला, तिथे मात्र फिल्डर चुकी करतायत। एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल, मिस फील्डच्या माध्यमातून येतोय हा। पहिल्याच बॉलवरती भावेशच्या बॅटमधून चौकार, 4। अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला होता आणि मिस फील्ड म्हणतात ना, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये। जवळपास आपण आजचा 3रा दिवस पाहतो धनंजय, जे सुरुवातीचे आपण 2 दिवस पाहिले होते त्याच्यामध्ये काही चुका फिल्डरकडून घडल्या गेल्या होत्या आणि तिथून मात्र त्याचे परिणाम देखील आपण या मैदानावर पाहिलेत। हा चौकार महत्त्वपूर्ण चौकार, प्रयत्न चांगला केला होता फिल्डरनं। स्विच इट अगोदर मन बनवलं होतं, रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, चेंडू भरपूर बाहेर जवळजवळ डाव्या एसटीचे टाकला गेला। पंच बोलतायत वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातो। या ठिकाणी धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 5 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व नितेश कुवेसकर साहेब नालासोपाऱ्याचे आणि मोरेगावचे त्यांच्या माध्यमातून बली याने 5 सिक्सर ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय। स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग मात्र या बॉलवरती करू शकले नाहीत। एक धाव तर मात्र धावून कंप्लीट केल्यात। पंच दिनेश वांगेला सर आमच्या दिशेने वळतात, लेगबाईचा इशारा घोषित करतायत आणि लेगबाईच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 6 धावा। आणि सर बरं सर, या मॅचचा उल्लेख आपण का करतो तर दोन्ही संघाकडे बॅटिंग लाईनअप आहेत, बॉलिंग लाईनअप आहेत आणि एक चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी या दोन्ही संघाकडे आपण सातत्याने पाहिलेल्या आहेत। त्यामुळे एक चांगली मॅच मैदानावरती होऊ शकते 101%। कारण पहिली मॅच हा संघ जो खेळला होता जवळपास बिफोर स्पोर्ट्स विरार या टीमच्या अगेन्स्ट, त्यावेळी चांगलं टार्गेट तब्बल 62 धावा या टीमनं कुठल्या होत्या धनंजय। त्याप्रमाणे तुम्ही जो उल्लेख केला की बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, गोलंदाजी चांगली आहे, त्याचप्रमाणे समोरचा संघ आहे जो खारबावचा संघ त्यांच्याजवळ देखील गोलंदाजी अटॅक चांगला आहे आणि त्याने समोरच्या संघाला जवळजवळ कमी धावसंख्या 50 धावसंख्येवर थांबवलं होतं। यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू फुल आर्लेनचा चेंडू हाताळला होता, अपील मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे या ठिकाणी। आत्मविश्वास आपण त्या ठिकाणी पाहतोय, जास्त पाहायला मिळतोय। अपील जोरदार केली गेली त्या ठिकाणी, काय निर्णय येईल दोन्ही पंच चर्चा करतायत आणि आपण दोन्ही टीमच्या दिशेनं वळूया। प्रियांश 11 खारबाव हा संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण या ठिकाणी करत आहे, तर एका साईडला आपण जवळपास पाहतोय तो म्हणजे शिवांश स्पोर्ट बोरशेतीचा हा संघ आहे। ज्याप्रमाणे मी म्हटलं की जवळजवळ कासार वडवली या संघाला धनंजय 49 धावसंख्येवर थांबवलं गेलं होतं। अपेक्षा होती कासार वडवली या टीमची 65-70 धावा या धावसंख्येच्या पलीकडे जायला हवं, येते मात्र यस OUT आउट। पंचांना मात्र निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी। फलंदाज बाद, धावसंख्या 6। चला पंचांसोबत जास्त वाद करू नका विनंती करतोय प्लीज।
अप्रतिम स्पर्धा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC चषक 2025 नेत्र दीपक असे आपण आयोजन नियोजन पाहतोय आणि प्रत्येक वर्षी नक्कीच काहीतरी वेगळंपण आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. याही वर्षी आपण एक वेगळंपण धनंजय पाहतोय. यावर्षी देखील आपण या दोन स्पर्धा, एक म्हणजे आपण पाहिलं तर ग्रामीण फॉर्मॅट, एक आपण पाहिलं तर जवळपास ओपन फॉर्मॅट आपण पाहिले. आउट आहे प्लीज, आपण यायचं आहे विकेट. तर ह्या दोन्ही फॉर्मॅटसाठी, या दोन्ही स्पर्धांसाठी सन्माननीय नरेशजी शनिवार भुईर मॅन फ्रॉम डोंबिवली यांच्याकडून 2 बाईक धनंजय पाटील हे देण्यात आलेले आहेत. दिलदार असं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर नरेश भोईर साहेबांनी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळावरती असलेलं सातत्याने जे प्रेम आहे ते प्रेम दर्शवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. आणि 2 बाईक, एक शहरी आणि एक ग्रामीण विभागामध्ये असणार आहेत. त्या बाईकवरती कोण स्वार होणार त्याची देखील चर्चा होणार आहेत. NCC कप 2025 मध्ये पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पुन्हा एकदा आलाय. बॅटची एज त्या ठिकाणी घेतली होती आणि सध्याच्या घडीला चर्चा तिथे आपण पाहिलं तर विकेट मात्र पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आली आणि अक्षय मैदानाच्या बाहेर, तिथून अक्षयने विकेट घेतलेत. बली मैदानाच्या बाहेर आलेत. न्यू बॅटर मैदानावरती रोशन दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाबाधपलक्यावरती 6 लॉस ऑफ 1 विकेट. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहेत. हे 3 बॉल कशा प्रकारे असतात तेही पाहण्यासारखं असेल. गोलंदाज अक्षय समोर रोशन. फटका छान खेळलाय. बॉलला मात्र आपण पाहिलं पाठवून दिलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने सरळ सीमारेषेच्या पार 6 धाब्यांसाठी रोशनच्या बॅटमधून सिक्सर 6. क्लास टायमिंग काय आपण पाहिलं. अगदी चेंडू खोलव्या टप्प्याचा हाताळला होता, मात्र तो बॅटर अगदी फुलर लेनचा चेंडू होता आणि जवळजवळ म्हणायचं गेलं तर हा स्वीपचा फटका म्हणू शकतो आपण. अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला. 6 धावा, 6 दमदार फटका. एक नक्कीच एक मोठी खेळी आपण खास करून बाळीच्या खेळी देखील आपण बहारदार खेळी पाहिली होती. आणि हे एका साईडला आपण पाहिलं तर भावेची खेळी देखील आपण पहिल्या मॅचमध्ये चांगल्या प्रकारे पाहिली होती. आणि इथे मात्र एक चांगला खेळ साकारताना आपण या ठिकाणी पाहतोय. धाबा झाल्या आहेत फलकावर त्या 12 धाबा, 1 फलंदाज बाद. चांगला चेंडू आहे, वापसी करणारा चेंडू. फक्त चेंडूला डिफेन्स करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. सिंगल या ठिकाणी देखील नक्कीच मिळेल. सिंगलला धावा संख्या होत आहे ती 13. अक्षयचा स्पेल जर आपण कासारवडी या टीमच्या अगेन्स्ट जर पाहिला तर निव्वळ 8 धावा दिल्या होत्या धनंजय. 1 विकेट देखील प्राप्त केली होती या गोलंदाजानं. आणि दुसरी गोष्ट पाहिलं तर एक मोठा पटकाल्यानंतर सन्मान देण्यासाठी अक्षयने भाग पाडलं रोशनला आणि रोशनला तो सन्मान देखील दिला होता या बॉलवरती. धावा धबलक्यावरती 13. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतलाय. चेंडू पाठीमागे चाललाय. विकेट किपर बीट. पाठीमागचे 2 खेळाडू बीट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे भावेच्या बॅट मधून आलाय. हा नशिबाचा चौकारच म्हणता येणार आहेत. 4 धावा येतात आणि 4 धाबेनं 1 षटकाचा खेळ. अखेरीस धावा धबलक्यावरती शिवान स्पोर्ट्स बोरशेती संघानं धाबा बनवल्या आहेत. 17 धाबा, 1 गडी बाद. फ्लाइंग स्टार्ट आहेत. चांगली सुरुवात आहेत. ही अपेक्षा होती खास करून क्रियांश 11 खारबावच्या अगेन्स्ट खेळत असताना शिवान स्पोर्ट्स बोरशेतीला, आणि ती त्यांनी मिळवलेली आहेत. बरं सर, नक्कीच. आणि एक धनंजय म्हणायचं गेलं भावेच्या विषयी तर जवळपास बिफोरीच्या अगेन्स्ट बॅटिंग करणार 0वर बाद झाला होता. त्याच्यामुळे नक्कीच आता मात्र एक चांगली इनिंग साकारण्याचा प्रयत्न असेल. 3 चेंडू आणि 8 धाव संख्येवर खेळतोय आणि हा उलटा पुलटा स्ट्रोक खेळला गेला होता भावेच्या बॅटमधून. आणि एक चांगली स्टार्ट मॅन्डेटरी पॉवर प्लेचं धनंजय पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि एक चांगली स्टार्ट मी का म्हणतोय का 17 धावा या फलकावर आपल्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. नाही, पहिल्या 2 दिवसाचं क्रिकेट पाहिलं तर तिथे म्हणजे समोरचा एंड पॅव्हेलियनच्या त्या एंडनं गोलंदाजी करणं, बॅटिंग करणं तितकं पॉसिबल नाही आहे. म्हणजे एखाद्या एंडनं तुम्हाला बॅटिंग करायचं, दुसऱ्या एंडनं तुम्हाला सावध खेळायचं, दुसऱ्या एंडनं तुमचा कुठला बॅटर तिथे रन करणार त्याच्यावरती नजर असणार आहेत. दुसऱ्या एंडनं तुमचा कुठला गोलंदाज तुम्ही वापरणार त्याच्यावरती देखील चर्चा असणार आहेत. कारण की दोन्ही एंडनं धावा येणं थोडं अशक्य आहे. मग अशा कंडिशन्समध्ये तुम्हाला एका एंडनं चांगली बॅटिंग करायची आहेत तर एका एंडनं सावधही खेळायचं आहे. तो प्रयत्न झाला आहे. समोरच्या एंडनं बरोबर आता आपण पाहिलं तर रन आल्यात. आता पॅव्हेलियनच्या अगदी उलट्या दिशेनं तिथं मात्र बॅटिंग करायची आहेत. आणि बॅटिंग करत असताना रोशन आणि भावेश यांची बॅट कशा प्रकारे बोलेल हे पाहण्यासारखं असणार आहेत. सूरज पाटील आले आहेत बाहुबली म्हणून या खेळाडूची एक वेगळीच ओळख राहिलेली आहे क्रियांश 11 खारबाव या संघाच्या माध्यमातून. आणि मागील मॅच मध्ये याच खेळाडूने 10 धावा देत 3 विकेट घेतले होते खास करून कासार वडवली संघाच्या अगेन्स्ट. तोच खेळाडू सध्या मैदानावरती सूरज पाटील पहिला बॉल घेऊन.
पहिला बॉल पाकपुडला गेले, ड्राईव्ह केलं, तलक्यात आणि सन्मान देण्यासाठी भाग पडल्यात. माहित आहेत रोशनला बरं सर की यावेळी जास्त जोखीम नाही पत्करायची. मागील मॅच मध्ये याच खेळाडून 2 षटकांच्या स्पेलमध्ये 10 धावा दिल्या, तिथे 3 विकेट मिळवल्यात. मग त्याच्याच अगेन्स्ट थोडीशी सावध सुरुवात केलंय असंच म्हणता येणार आहे. रन 18. आणि एका बाजूने तुम्ही एक तो उल्लेख देखील केला होता की कुठल्या एंडनं तुम्हाला सावध पवित्रा पकडायचं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि कुठल्या एंडनं तुम्हाला आक्रमक खेळ करायचा आहे. धनंजय खरोखर कारण आपण दोन्ही एंडनं खेळतोय आणि इथून जर आपण हवेचा जर वेग पाहिला तर जवळजवळ पूर्वेच्या दिशेनं आपल्याला थोडीफार हवा वाहताना दिसते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सूरज. यावेळेस पाकफिट लावून चेंडूला फक्त स्टॉप केलं गेलं. सिंगल इथे मिळेल. एक सावध पवित्रा का सावध पवित्रा या ठिकाणी बॅटरनं पकडलाय. कदाचित मी तर म्हणेल मागची मॅच जी झाली होती त्या मागच्या मॅचमध्ये भरपूर काही नक्कीच हे पाहिलं आहे या समोरच्या टीमनं सुरेशच्या अगेन्स्ट. नाही उलट दिशेनं तिथे जाऊन मारणं तुम्हाला खऱ्या अर्थानं तितका संघर्ष करायचा असतो आणि ते माहीत आहेत बरोबर, खास करून बोरशेती संघाला. चांगला बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केलं, थोडंसं पुढे आले होते. चेंडू पाठचा संपर्क नाही झालाय म्हणून म्हटलं की एका एंडनं तर स्ट्रगलिंग होणार. सूरज पाटील मैदानावरती दाखवतात ओव्हर द विकेटने. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा पुढे येण्याचा प्रयत्न, बॅट तितकी नाही फिरलीत आणि संतुलन देखील नाही पाहायला मिळालं. त्यामुळे चांगली गोलंदाजी सूरज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. रन 19. मागच्या वर्षाचा जर विषय काढायचा गेला तर एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. तर कंटिन्यू मी कधीही सूरज पाटीलला गोलंदाजी करताना पाहिलं नव्हतं. क्वचित सूरज पाटीलच्या हातामध्ये मी चेंडू पाहिला होता. मात्र यावेळेस नक्कीच मी चर्चा केली सूरज सोबत तर काय खेळाडूंनी म्हटले की यावर्षी कंटिन्यू आहे सूरज गोलंदाजी करतायत. तर एक नक्कीच कुठेतरी एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून यावेळेस कारभार टीममध्ये हा पाहायला मिळतोय. येस डेफिनेटली. धावा फलकावरती 19 धावा. पुढचा बॉल हवेमध्ये फटका खेळलाय. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतात पाठीमागे. त्या ठिकाणी प्रणय पाटील. प्रणय एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं अष्टपैलू खेळाडू आहे आणि प्रणय पाटीलनं कॅच घेत असताना दुसरी विकेट मिळाली. रोशन मैदानाच्या बाहेर. 6 बॉलमध्ये 8 धावा करून तो मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. संघाची धावसंख्या 19 ला गमावलाय. दुसरा विकेट शिवान स्पोर्ट्स बोरशेती संघानं. कारभावचा वंडर बॉय आणि पहिल्या मॅचमध्ये देखील तो कॅच, कदाचित तो कॅच नक्कीच अजूनही सगळ्यांना आठवत असेल. तो काय कॅच लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं पकडला प्रणय पाटील यांना. त्यावेळेस मी म्हटलं होतं की कॅच ऑफ द डे नक्कीच हा असू शकेल का. अफलातून कॅच म्हणजे अगदी तो सीमारेषेच्या बाहेर चेंडू पडत असताना मात्र बिफोरीच्या अगेन्स्ट केलेला तो झेल जबरदस्त कॅच. आपला प्रिन्स 11 कारवाव कासारवडोली या टीमच्या अगेन्स्ट केलेलं क्षेत्ररक्षण प्रणय पाटील यांचं खरोखरच व्याख्यान जोगं होतं. आणि यावेळेस देखील एक अप्रतिम कॅच. जवळजवळ म्हणायचं गेलं तर मिड ऑन रिझनमध्ये होते आणि भरपूर ती रेंज कापली गेली आणि तो काय कॅच कॅरी केला प्रणयनं. अप्रतिम कॅच. षटक पूर्ण झाली आहेत ती जवळजवळ एक चेंडू अजूनही शिल्लक आहे सूरज यांच्या षटकातील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 19. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सूरज. चांगला चेंडू आहे. ऑफ ड्राईव्ह केलं गेलं. पॉइंट रिझनमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे. फक्त सिंगल या ठिकाणी मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट. 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या या ठिकाणी पाहतोय. शिवान स्पोर्ट्स बोरशेती या टीमची 20 धावा, 2 फलंदाज बाद. पहा पहिलं कसं षटक राहिल्यात. सूरजचं 3 धावा 1 विकेट त्यानं या षटकामध्ये मिळवलं. 3 डॉट बॉल त्याने टाकले आणि इकॉनॉमी पाहिली तर या षटकाची फक्त होती 3च्या इकॉनॉमीनं त्यानं मैदानावरती गोलंदाजी केली. म्हणून बरंच एका गोष्टीचा उल्लेख यापूर्वी मी केला होता की एका एंडनं धावा येणार, दुसऱ्या एंडनं तुम्हाला सावध घ्यायचं, तिथे विकेट तुम्हाला गमावायच्या नाहीत. पण त्याच पद्धतीनं तिथे विकेट गमावली होती. 1 विकेट मात्र सूरजनं मिळवली आणि 2 षटकानंतर 20 धावा. दुसरी गोष्ट आपण आणखीन एक गोष्ट घेतली होती की प्रणय पाटीलचं क्षेत्ररक्षण. तो नुकताच DBN लाईव्हला आपण पाहिलं तर तो व्हिडिओ आता कट करण्यात आला. तो व्हिडिओ अपलोड करण्यात आला जिथे प्रणयनं तो एका हातामध्ये कॅच 100 कॅच घेतला होता. तोही आता व्हायरल होतोय. आणि खऱ्या अर्थानं DBNचं हेच वैशिष्ट्य आहे की चांगल्या खेळाडूंच्या ज्या व्हिडिओज आहेत ना तर तुम्हाला खऱ्या अर्थानं DBN लाईव्ह या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. प्रोग्रेस केल्या आहेत, थोडंसं अपडेट केलं आहेत आणि आज 3 कॅमेरामॅन खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धेला आपले श्रणचित्र बंदिस्त करतायत. NCC चषक 2025 वर्ष 26वा. ही खासियत आहे. त्यामुळेच धनंजय जवळपास 50,000हून अधिक सबस्क्रायबर हे DBN लाईव्हचे आहेत. क्वालिटी आणि क्वांटिटी खरंच अप्रतिम आणि क्लॅरिटीचा बिग बॉस. नेहमी चर्चा DBN लाईव्हची केली जात आहे. डिमांड देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे DBN लाईव्हची. मात्र काही स्पर्धा नक्कीच काही स्पर्धांना DBN लाईव्ह हे यूट्यूब चॅनल मिळत नाही आहे. कारण आमची देखील इच्छा होती की 22-23 DBN लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आमच्या
गावामध्ये असायला हवं, मात्र बिझी शेड्यूल आहे त्याच्यामुळे नक्कीच ती 22-23 तारीख बिझी आहे. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती, सरळ बॅटने खेळायचा होता. यस, चेंडू अदळला गेला, तो पॅट बार लेग बायचा इशारा पंचांचा या ठिकाणी दिला जातोय. एका धावे संख्येमध्ये भर, धाव संख्या झाली आहे ती 21. 21 धावा, 2 गडी बाद. आफ्टर 2.1 ओव्हर्स, 2.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. 6 ओव्हरची मॅच आहेत, त्यामुळे तिथे आक्रमण कधी करायचं, संयम कधी बाळगायचा, आणि ह्या गोष्टी देखील तुम्हाला मैदानावरती माहीत असणं गरजेचं आहे. अक्षय पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, पाठीमागे खेळलाय, स्ट्रोक शॉट फाईन निघाला, खेळाडू त्याला बीट करत बॉल मात्र निघून गेलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे भावेशच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार चौकार. 4. इथून कुठल्याही प्रकारचा बदल केला नाहीये खारबाव टीमनं. जो कासारवड टीमच्या अगेन्स्ट जे स्पेल कंटिन्यू ठेवले होते तेच स्पेल कंटिन्यू या ठिकाणी केले जात आहेत. म्हणजे तो पहिला स्पेल अक्षयचा पाहिला, त्यानंतर आपण सूरजला पाहिलं होतं दुसऱ्या षटकामध्ये, त्यानंतर पुन्हा एकदा आपण अक्षयला दुसरा स्पेल टाकताना पाहिला होता कासारवडच्या अगेन्स्ट. ते स्पेल पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय ते शहापूर टीमच्या अगेन्स्ट खेळले जात आहेत. येस, या ठिकाणी तुम्ही बाईक पाहू शकाल धनंजय, ज्या बाईक दिल्या आहेत सन्माननीय आदरणीय नरेशजी शनिवार भोईर डोंबिवली यांच्या वतीनं मालिकावीर, या दोन्ही स्पर्धांसाठी मालिकावीर ज्या बाईक त्यांनी जाहीर केल्या होत्या त्या बाईक या ठिकाणी आपण पाहू शकाल डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवर. एका बाजूला पार्थ आणि दुसऱ्या बाजूला पवन सध्या त्या बाईक या मैदानावरती अगदी घेऊन येत आहेत. 25 धावा, 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. आफ्टर 2.2 ओव्हर्स, अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. अक्षय पुन्हा मैदानावरती रेडी, भावेश समोर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, तिथे देखील डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. रन 25 धावा. सर, या पॅव्हेलियनच्या दिशेने ज्या एंडनं आपण सध्या मैदानावरती धावा येताना पाहिल्यात, म्हणजे मागील 2 दिवसाचा इतिहास पाहिला तर तिथेही रन या एंडनं आल्या होत्या, त्या समोरच्या एंडनं धावा घेणं थोडं अशक्य आहे. तिथे तुम्हाला जास्तीत जास्त स्ट्रगलिंग करावं लागतं, आणि ते चित्र आपण मैदानावरती या सलग 3ऱ्या दिवसामध्ये पाहतायत. नक्कीच यावेळेस स्वीप करायचं होतं अपील मैदानाच्या आतमध्ये, त्या ठिकाणी लाऊड अपील केली गेली होती. यावेळेस देखील चेंडू आदळतो, तो पॅडवर शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये फिल्डर त्या ठिकाणी होता. सिंगल फक्त इथे देखील मिळेल. एका धावेनं संघ पोहोचतोय तो तब्बल 26 या धावसंख्येवर. संत सुरुवात आहे, याचं कारण कदाचित गोलंदाजी चांगल्या प्रकारे होत आहे, मात्र या गोलंदाजीला प्रत्युत्तर द्यावं लागेल. 60च्या पलीकडे कसं जाता येईल याचा प्रयत्न धनंजय समोरच्या टीमला करावा लागेल, आणि ते प्रयत्न आता मैदानावरती कशा प्रकारे करतील याची चर्चा होणार आहेत. अर्जुन बांगर सध्या मैदानावरती आहे, स्ट्राईक एंडला महत्वाचे खेळाडू आहेत. ड्राईव्ह केलाय बॉलला, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, तिथे आपण पाहिलं तर सिंगल मात्र प्राप्त होईल. अक्षयचं देखील कौतुक करायला हवं, अक्षयनं कमबॅक त्यानं केलं मैदानावरती, जरी चौकार त्याच्या अगेन्स्ट आले परंतु कॅप्टननं दाखवलेला विश्वास आज मैदानावरती मला सार्थ ठरवायचा आहे, तो प्रयत्न सध्याच्या घडीला अक्षय मैदानावरती करतोय. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 27, 27 धावा, 2 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. सर, भारत सर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, त्यानंतर आतापर्यंत 11 बॉलमध्ये फक्त 10 रन आलेले आहेत. वापसी करतोय मित्र म्हणे, हा गोलंदाज वापसी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. यावेळेस देखील हा चेंडू पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाच्या विसामध्ये हातामध्ये विसावतोय. 3 ओव्हरचा खेळ पाहिला तर 3 ओव्हरमध्ये रन झाला 27, लॉस ऑफ 2 विकेट. अर्धा अगदी पल्ला पाहिला तर 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय, आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये रन किती होणार त्याची चर्चा मैदानावरती होणार आहेत. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती बाकी असणार आहे. ही स्थिती आपण मागच्या मॅच मध्ये देखील पाहिली होती, ज्यावेळेस कारभाव संघ कासारवडोली या टीमच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत होता धनंजय पाटील, त्यावेळेस देखील आपण ही स्थिती पाहिली होती. मला त्यावेळेस 3 षटकांमध्ये 28 धावा होत्या. 3 षटकांमध्ये यावेळेस 27 धावा आहेत, त्यावेळेस 28 धावा 3 षटकांमध्ये होत्या कासारवडोली या टीमच्या. त्यावेळेस मी म्हटलं होतं की इथून म्हणजे मधली 3 षटकं संपल्यात, मध्यांतर झालाय, इथून येणारे 3 षटकं, हे येणाऱ्या 3 षटकांमध्ये 30 धावा जरी कासारवडोली टीमनं बनवल्या तरी 60च्या पलीकडे कासारवडोली संघ जाऊ शकेल. त्या प्रकारे आपण या ठिकाणी असं नक्कीच म्हणू शकतो इथून 30 धावा, या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 30 धावा जर आल्या तर 60च्या पलीकडे नक्कीच शिवान स्पोर्ट्स बोरशेती हा संघ जाऊ शकेल, आणि तो प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सूरज पाटील, बाहुबली ऑफ भिवंडी क्रिकेट नक्कीच म्हणू शकू आपण. सूरज पाटील यांना 2 स्पेल अप्रतिमरित्या हाताळले होते. सूरजनं मागच्या मॅचमध्ये
यावेळेस देखील चांगली गोलंदाजी आपण सूरजांची पाहतो. पहिल्या स्पेलमध्ये फक्त 3 धावा, एक इकॉनॉमिक गोलंदाजी आपण सूरजांची पाहिली आहे. शॉर्ट बॉल अपरकटचा फटका आहे, चेंडू हवेत आहे, मागे फिल्डर प्रयत्न करतोय आणि हा काय कॅच टिपलाय. या ठिकाणी मात्र ही विकेट सूरजनं मिळवली आहे. पहिल्या चेंडूवर सफलता, फलंदाज बाद झाला. त्या ठिकाणी मिस्टर अर्जुन परतीच्या मार्गी आउट. मोठी विकेट अर्जुन बांगरची आपण पाहिले तर अर्जुन मैदानाच्या बाहेर येत आहेत. 27 लगावला हा 3रा विकेट शिवान स्पोर्ट्स बोरशेती संघाचा आपण सध्या स्क्रीनवरती पाहतायत. क्रियांशील 11 खारबाव संघ मागील वर्षी एनसीसी चषक नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जी स्पर्धा आयोजित झाली होती आणि त्या 25व्या वर्षाचा उपविजेता संघ म्हणून आपण पाहिलं तर क्रियांशील 11 खारबावचा संघ होता. आणि याही वर्षी आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न सध्या क्रियांशील 11 खारबावचा संघ करतोय. अर्जुननं 4 बॉलमध्ये 2 धावा बनवल्यात. नाराज आहेत, तितका चांगला परफॉर्मन्स तो आज या मैदानावरती देऊ शकला नाहीत, त्यामुळे चेहऱ्यावरती त्या गोष्टी आपल्याला जाणवत असताना पाहायला मिळाल्यात. आणि सूरज पाटील काय गोलंदाजी केले पुन्हा पहा. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते तैनात. एक चांगला कॅच पाठीमागे जाऊन झेल टिपला. स्वतःवरती विश्वास मात्र ठेवला होता क्षेत्ररक्षकानं आणि शेवटच्या मोमेंटला 2-3 अँगलनं तुम्हाला डीबेन लाईव्हच्या वतीनं ह्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. पराग वतारी त्या ठिकाणी होता आणि खरोखरच चांगला प्रयत्न पराग वतारी यांचा. कारण जवळजवळ आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड बॅट रिझर्व्हमध्ये होते आणि तिथून मात्र थोडासा प्रयत्न त्या फिल्डरनं केला आणि अगदी झेलच्या खाली त्या ठिकाणी पराग वतारी हे पोचले गेले. गुड कॅच, एक मोठी विकेट. अक्षय सारखा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त हलकासा पंच केलं गेलं. सिंगल या ठिकाणी नक्कीच प्राप्त केला जाईल. एका धावेने मात्र स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 28 धावा. 28 धावा, 3 गडी बाद. आतापर्यंत 3.2 चेंडू देखील संपलायत. सुरुवात अशी झाली होती बरसर की जिथे सर्वाधिक धावा चांगल्या घेतल्या होत्या, पण त्याच्यानंतर आता रोख लगावलाय. खास करून सूरज पाटील बाहुबलीचं ते षटक, 2रं षटक आणि आता 4थं षटक. चांगला बॉल बाहेर निघाला, बॅटची एज अँड टेकन. विकेट किपरने घेतलाय कॅच, मिळाली विकेट. सूरज पाटील बाहुबलीला आणखीन एक विकेट मिळाल्यात. 4 धावा देत त्यानं आतापर्यंत 3 विकेट मिळवल्यात आणि शिवान स्पोर्ट्स बोरशेती संघाला लागलाय हा 4था धक्का. 28ला 28ला 4 विकेट. काय गोलंदाजी. काल देखील माफ करा, पहिल्या मॅच मध्ये देखील आपण गोलंदाजीच्या जोरावर जवळपास मॅन ऑफ द मॅच आपण हा पाहिला. जवळजवळ आपण जर पाहिलं तर 3 विकेट 10 धावा खर्च करत 2 स्पेलमध्ये सूरजनं प्राप्त केल्या होत्या. यावेळेस देखील आपण हा जवळपास 2रा स्पेल सूरजचा पाहतोय. म्हणजे आतापर्यंत सूरजने 9 चेंडू हाताळलेत आणि 9 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धनंजय 4 धावा आणि 3 विकेट पुन्हा एकदा सूरजनं काढलेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ एनसीसी चषक 2025 आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. धावसंख्या आपण पाहू शकाल त्या ठिकाणी शिवान स्पोर्ट्स बोरशेती या टीमची तब्बल धावा फलकावर 28 आणि 28 या धावसंख्येवर आतापर्यंत 4 विकेट्स पडल्या गेलेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर तेजस मैदानावरती दाखल होते. आता जबाबदारी त्याच्यावरती असणार आहेत, कारण की पाठीमागच्या 15 बॉलमध्ये रनच नाही आल्यात. कारण की पहिल्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये तुम्ही 17 रन घेतले होत्या. त्यानंतर 15 बॉलवरती जर आपण पाहिलं ना तर 15 बॉलवरती फक्त 11 धावा आल्यात. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न नाही पुल करू शकले आणि तिथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला बॉल सूरज नाताळलाय. म्हणून बरसर या खेळाडूचं एक वेगळीच ओळख राहिलंय, त्या खेळाडूचं एक वेगळंच वैशिष्ट्य राहिलंय. सूरज पाटील बाहुबलीचं 1.4 षटक आतापर्यंत त्यानं फेकल्यात आणि 4 धावा देत त्यानं 3 विकेट मिळवल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंतची सर्वाधिक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच, कारण आजच्या पूर्ण दिवसामध्ये 6 विकेट्स या गोलंदाजीच्या खात्यावर आहेत. चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर टर्न होतोय, आतमध्ये वळतोय. सॉफ्ट ऑफ साईडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं, सिंगल इथे देखील मिळेल. काय गोलंदाजी आहे. बॅटिंगच्या माध्यमातून म्हणायचं गेलं तर बॅटिंग नक्कीच आपण अनेकदा धनंजय पाटील सूरज पाटील यांची पाहिली आहे. ते लांब लचक षटकार मारण्यामध्ये ते त्यांना नेहमी पाहिलं जातं. मात्र यावेळेस काय गोलंदाजी सूरज पाटील यांची. मी तर प्रथमच पाहतोय अशा प्रकारे गोलंदाजी सूरज पाटील यांची. पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढे जाऊन चेंडूला ऑन साईडला टर्न केलं गेलं. डीपमध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी सिंगल मिळेल. अप्रतिम गोलंदाजी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धाव फलकावर धावा पाहतोय त्या 30 धावा. 4 फलंदाज बाद.
पहा 4 षटकाचा खेळ. सूरज पाटीलचा स्पेल पहा, 6 धावा देत 3 विकेट. पहिल्याच मॅच मध्ये त्यानं 10 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या. जवळजवळ 6 विकेट या खेळाडूच्या नावे राहिल्यात आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थानं क्रिएन्स 11 खारबावच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही आतापर्यंतची इनिंग दाखवली जातात. कशा प्रकारे गोलंदाजी केलंय सूरज यांनी ते स्क्रीनवरती दाखवलं जातं. 2 षटकामध्ये 6 डॉट बॉल, 6 रन, 3 विकेट. इकॉनॉमी होती 300 आणि 3ची इकॉनॉमी क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाची इकॉनॉमी पाहायला मिळते. त्याच इकॉनॉमीनं सध्या मैदानावरती गोलंदाजी केलंय. काय सांगाल बरं सर? तीच इकॉनॉमिक पाहिलं मी पहिल्या मॅचमध्ये देखील त्याचप्रमाणे. म्हणजे ओव्हरऑल आजच्या संपूर्ण दिवसाचा म्हणजे जर खेळ पाहिला सूरज पाटील यांचा तर 4 षटकं आणि 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 16 धावा आणि तब्बल 6 विकेट. हा आजच्या दिवसाचा खेळ आहे सूरजांची. ही आपण गोलंदाजी पाहिली. वॉट गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सूरज पाटील यांची पाहिली. इथून खेळ सावरावा लागेल. डाव सावरणं गरजेचं आहे. 30 धावा पलकावर आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून 12 चेंडूमध्ये 20 धावा. धनंजय पाटील कमसे कम 50. नाही, प्रयत्न व्हायला हवा. आपण 50चा उल्लेख केलात, पण त्याही गोष्टीकडे मी पुन्हा त्याही चर्चेकडे येणार आहेत. या षटकानंतर आपण तीही चर्चा मैदानावरती करणार आहोत की नक्की मैदानावरती घडलं तरी होतं काय. पहिल्या षटकानंतर त्या 3 ओव्हरमध्ये नक्की काय घडलेत तेही प्रेक्षकांना आपण सांगण्याचा प्रयत्न करूयात. 5वं षटक हाताळण्यासाठी नितेश पाटील मैदानावरती येत आहेत. पहिलाच बॉल, चांगला बॉल टाकलायत. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाने आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या समाप्तीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. आणि पाठीमागच्या जवळपास आपण पाहिलं ना तर आतापर्यंतच्या 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल बरंच सर आपल्याला मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळाल्यात खारबावचे गोलंदाज. नक्कीच जर प्रशांत जी असते तर म्हटलं असतं ज्यादा बिंदी लगा चुकी आहे गेंदबाज. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता आणि इथे बॅटची एज देखील आपण पाहिली होती. साऊंड अक्षरशः आपल्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला होता. मात्र सेफली चेंडू लँड होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. यावेळेस देखील 1 धाव नक्कीच मिळेल. इथे आपण आतापर्यंत जी गोलंदाजी पाहिलंय खास करून खारबाव टीमच्या प्रत्येक गोलंदाजाकडून बॅटरच्या रेंजपासून लांब राहण्याचा प्रयत्न वारंवार धनंजय पाटील हा केला जातोय. आणि जास्तीत जास्त जर आपण पाहिलं तर रायझिंग डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करतोय. धावा झाल्या ते 31. पुढचा बॉल फटका फोर्स केलाय बॉलला. लॉंग ऑनला खेळाडू आहे त्याच्या वरून बॉल निघून जाईल. स्वर्गीय नितीन पाटील पॉबिल यांच्या दिशेनं हा आलाय खणखणीत सिक्सर. 6 रन. वॉट अ शॉट. ऊर्जा या ठिकाणी या षटकारानं खऱ्या अर्थानं ऊर्जा दिली आहे. अगदी शहापूरच्या डगआउट मध्ये तो षटकार खेचला गेला. मी म्हटलं 12 चेंडू 20च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न. या 12 चेंडू मध्ये 20च्या पलीकडे धावसंख्या येणं गरजेचं आहे. 50च्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल. चांगला चेंडू आहे. वापसी करणारा चेंडू. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. 1 तेरी तो 1 मेरी. जशा तसं उत्तर मित्र म्हणेल धनंजय पाटील दिलं जात आहे. हाच तर खेळ आहे ना. 1 तेरी तो 1 मेरी वाला प्रत्यक्षीकरण सध्या मैदानावरती पाहतायत. पहा नितेशचा बॉल ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न. अक्षरशः खेळाडूला खाली बसण्यासाठी थोडंसं भाग पाडलं या बॉलने. इतका वेगानं टाकलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा नाही चेंडू आणि बॅटचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला. आधी एक चांगला स्ट्रोक तुम्ही मैदानावरती खेळलाय. त्याच्यानंतर गोलंदाजांना पाहिलं की बॅटर काय करतायत. थोडासा पुढे टाकलेला बॉल, ओव्हर पिच बॉल, त्याला बरोबर समोर लॉंग ऑनला षटका ठोकला होता. त्याच्यानंतर गतीमध्ये बदल केलात. थोडंसं दूर ठेवली लाईन आणि लेंथ ऍडजस्ट करत असताना चांगली गोलंदाजी. रन 37. आतापर्यंत चांगली लेंथ. मात्र बॅटरच्या ज्यावेळेस जवळ गेलाय त्यावेळेस बॅटरनं सोडलं नाहीये. ऑफ साईडला चेंडूला पंच केलं गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये केलं गेले त्या ठिकाणी. 1 धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 38 धावा आणि जवळपास 4 विकेट आतापर्यंत पडल्या गेलेल्या आहेत शिवान स्पोर्ट्स बोरशेती या टीमच्या. शेवटचे 6 चेंडू धनंजय पाटील. शेवटचे 6 चेंडू. धावा आहेत त्या 38. काय या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 12-15 अपेक्षित असतील. मी म्हटलं की 50च्या पलीकडे 50 धावा एक कुठेतरी समाधानकारक स्कोरबोर्ड आपण पाहू शकू. तुमच्याकडे जे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांना खऱ्या अर्थानं ताकद तुम्हाला द्यायची असेल तर 50 या आकड्यापर्यंत पोहोचावं लागेल शहापूरच्या या टीमला. नाही किमान 50च्या पुढे जायचं आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये तुम्ही जवळपास 17 घेतल्या होत्या. 17च्या जवळपास तुम्ही पहिल्या षटकामध्ये घेतल्यानंतर त्या येणाऱ्या 5 षटकामध्ये किमान तुम्हाला 50, किमान तुम्हाला 40 घेतलं असतं तर तुम्ही 60-65च्या जवळपास जाऊ शकले असते. पण तसं नाही घडलं मैदानावरती. त्याच्यानंतर क्रिएन्स 11 खारबावच्या खेळाडूनं कमबॅक केलं. त्यांनी चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळलीत आणि 38 धावा. एका गोष्टीचा आपण उल्लेखही केला होता बरं सर मॅच सुरू होण्याच्या पूर्वी की यापूर्वी बोरशेती संघानं जवळपास 60ची जी वेस होती ती ओलांडली होती.
दुसऱ्या बाजूला क्रियांश इलेव्हन खारबावनं प्रिन्स इलेव्हन कासार वडवली संघाला 50 पर्यंत रोखलं होतं आणि त्या 50 धावा सहजरित्या त्यांनी कंप्लीट केल्या होत्या. त्यामुळे या मॅच मध्ये 50च्या जवळपास जाणार बोरशेती की 50च्या प्लस जाणार त्याची चर्चा मैदानावरती रंगणार आहे. नक्कीच नक्कीच ती चर्चा रंगणार आहे, कारण बोरशेती टीम जवळ देखील अप्रतिम गोलंदाजी अटॅक आहे हे देखील विसरता कामा नाहीये. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये होता, चेंडूला सरळ फेकून दिले जात आहे, मात्र त्या ठिकाणी फिल्डर आहे. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन जवळ फिल्डर त्या ठिकाणी होता प्रोटेक्शन साठी आणि यावेळेस अप्रतिम असा कॅच. आणखीन एक विकेट, 5वा फलंदाज बाद या ठिकाणी मिस्टर तेजस परतीच्या मार्गी आउट. काय फटका खेचला गेला होता धनंजय पाटील, नक्कीच रिप्ले पाहायला नक्कीच या ठिकाणी आवडेल. मात्र हवेच्या अगेन्स्ट तो खेळण्याचा प्रयत्न होता, त्यासाठी म्हटलं होतं कुठल्या एंड केला पाहू शकाल. या ठिकाणी जवळजवळ आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू मात्र ऑन साईडला खेळला गेला होता, मात्र मागे त्या ठिकाणी डीप मिड विकेट रिझर्व्हमध्ये फिल्डर मात्र तैनात होता. हवेच्या विरुद्ध दिशेने षटकार मारणं थोडंसं कठीण असतं आणि जवळपास या 5 विकेट मधला पहिला विकेट जर पाहिला तर तो पॅव्हेलियनच्या एंडच्या समोर आला होता. बाकीचे 4 विकेट जे आहेत ना ते समोरच्या एंडने आल्यात. म्हणजे जिथे तुम्ही हवेच्या विरुद्ध दिशेने मारण्याचा प्रयत्न करतायत तिथे आपण पाहिलं तर पाठीमागच्या षटकामध्ये 3 विकेट आले होते, आता 1 विकेट आले आहेत. म्हणजे 5 पैकी 4 विकेट जे आहेत ना ते 4 विकेट समोरच्या एंडने आलेले आहेत. हेही विशेष राहिले, खाडी एंडने आलेले आहेत. 38ला 5 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत 5.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. म्हणून म्हटलं की कधी आक्रमण करायचं, कधी सावध खेळायचं, कधी संयम ठेवायचा, या गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये अद्यावत करणं तितकं महत्वाचं असणार आहेत. गोलंदाज पुन्हा रेडी आहेत. नेहाल षटकातील पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, तो 1ला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. बॅकअप चांगला आहेत आणि दुसरी धाव मैदानावरती सहजरित्या कंप्लीट केली जाईल. धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत 4-0, 40 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावल्यात. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये किमान 10 धावा तरी येणं आता सध्या गरजेचं आहे. टीम शिवान स्पोर्ट्स बोरशेती संघाला प्रयत्न करावा लागेल, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. मी तर म्हणेल शिवान स्पोर्ट बोरशेती या टीमला. निहाल या गोलंदाजाला आपण पाहतोय, निहाल नाही बेहाल आहे, कारण कासारवडोली टीमच्या अगेन्स्ट हाताळलेलं स्लॉग ओव्हर ते षटक विसरू शकणार नाही. अप्रतिम षटक हाताळलं होतं, निव्वळ धावा 6 खर्च केले होते या गोलंदाजाने. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला आपण पाहतोय, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस इनसाइड आउटचा फटका आहे, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी कव्हर रिझर्व्ह मध्ये. यावेळेस देखील चुकी मुळीच झाली नाहीये, जवळ हा दिला जातोय 6वा धक्का टीम बोरशेतीला. 6 गडी बाद 40 धावा धावफलकावरती. नेहालनं आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली कामगिरी दाखवलंय. उदय मैदानावरती आले होते, उदयनं 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवून उदय मैदानाच्या बाहेर येत आहेत आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर संघाची धावसंख्या सध्या रोखण्यात यशस्वी झालाय तो टीम क्रियांश इलेव्हन खारबावचा संघ. नेहाल यांना आपण पाहू शकताय. 3 बॉल आतापर्यंत नेहालनं फेकलेत आणि 40 धाव्यांवरती 6वा गडी. नेहल हा गोलंदाज आपण पाहतोय आणि इथे देखील आपण धनंजय पाटील निहालनं मात्र बेहाल केले. काय गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू 2 विकेट आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 2. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावर आहे ती 40. शिवान स्पोर्ट्स एक मोठं टार्गेट अपेक्षित होतं या टीमकडून, कारण पहिल्या मॅचमध्ये जी बॅटिंग आपण पाहिली होती शिवान स्पोर्ट्स या टीमची, तब्बल 62 धावा या टीमनं फलकावर लावल्या होत्या. इथून अपेक्षा वाढल्या होत्या, कारण ते पहिलं सत्र जे होतं ते सकाळचं सत्र होतं, आता दुपारचं सत्र आहे. असं वाटलं होतं की हा संघ एक मोठी धावसंख्या उभारू शकेल, मात्र नक्कीच अक्षरशः धावसंख्येला बेड्या ठोकल्यात या ठिकाणी खारबाव टीमनं. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. एक चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. 1 धाव इथे देखील मिळेल. धावसंख्या झाली आहे ती 41. अजूनही चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील ते 2 रन. 41. 6 गडी बाद 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. सध्या स्क्रीनवरती आता प्रोजेक्ट स्कोर 44 दाखवतो. यापूर्वी आपण पाहिलं तर किमान तो 17 धावा ज्यावेळी पहिल्या ओव्हरमध्ये आला होता त्यावेळी 70च्या प्लस दाखवत होता. तोच प्रोजेक्ट स्कोर आता कमी झालाय. फटका खेळला आपण पाहिलं तर चेंडू मात्र निघून जातोय. ऑफ साईडला लॉंग ऑफला खेळाडू आहे, प्रोटेक्शन ठेवलाय. एक धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न प्रणय पाटील जोपर्यंत बॉलला फेकी करतील तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी इझिली कंप्लीट होत आहेत. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचताय. शिवान स्पोर्ट्स बोरशेती संघ 43. 43 धावा 6 गडी बाद. 43 झाले आहेत. इथून षटकार आला तर पुन्हा एकदा 49चा आकडा पाहायला मिळेल. 49चा आकडा गाठता येईल. 50 धावा टार्गेट समोर ठेवू शकाल.
त्यामुळे हा चेंडू महत्त्वपूर्ण असेल. हा चेंडू महत्त्वपूर्ण असेल. प्रयत्न तोच होता, मात्र तो प्रयत्नाला यश आलं नाहीये. यावेळेसचा प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. ऑफ साईडला चेंडू निघून जातोय. पॉइंट रेझरमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल यावेळेस देखील मिळेल. शेवटच्या चेंडूवर सिंगल मिळतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 6. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे. 6 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर शिवान स्पोर्ट्स बोरशेती या टीमनं फलकावर धावा लावल्या आहेत त्या 44 धावा आणि 45 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत त्या ठिकाणी क्रियांश 11 खारबाव या टीमला. मॅच रंगणार धनंजय. जरी मी म्हणेल 44 धावा असल्या, जरी 45 धावा असल्या, तरी मात्र जी गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहिले आहे शिवान स्पोर्ट्स बोरशेती शहापूरच्या या टीमकडून, कारण समोरच्या टीमच्या अगेन्स्ट जी गोलंदाजी केली होती बिफोर जवळपास विरार या टीमच्या अगेन्स्ट जी गोलंदाजी केली होती ती नक्कीच वाखाणण्याजोगी होती. एक धारदार गोलंदाजी त्या टीमची आपण पाहिली होती. पहा बॅटिंग लाईनअप कशा प्रकारे बॅटिंग झालं या मॅच मध्ये. पहिल्या इनिंगमध्ये भावेशनं 9 चेंडूमध्ये 13 धाबा बनवल्यात. सूरजनं त्याची विकेट घेतली. बलीनं आज 0वरती तो बाद झाला. रोशननं 8 धाबा केल्यात. त्याच्यानंतर अर्जुननं आज 2 धाबा बनवल्यात, तो देखील लवकर बाद झाला. सुमितनं 6 चेंडूमध्ये 6 धाबा बनवल्यात. तेजसनं 7 चेंडूमध्ये 8 त्याने एक सिक्सर खेळला होता. उदयनं 2 चेंडूमध्ये 2 धाबा आणि दादूनं शेवटी 1 चेंडूमध्ये 1 धाव खेळली. एक्स्ट्रा 4 होत्या. 44ला 6 विकेट. गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये कशा प्रकारे झालाय तेही प्रेक्षकांना आपण स्क्रीनवरती दाखवूयात. वॅगन व्हील आहेत. वॅगन व्हीलच्या माध्यमातून दाखवलं जातात कशा प्रकारे बॅटिंग झालंय, षटकार कशा प्रकारे आले आहेत. सिक्सर 2 या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. एक ऑन साईडला, एक समोरच्या दिशेनं खास करून तो सिक्सर खेळला होता, तो आपल्याला पाहायला मिळाला. चौकार पाहिले होते. चौकार 3 चौकार आपण या संपूर्ण इनिंगमध्ये पाहिलेले आहेत. तेही सध्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहेत. डबल होतात, त्या डबल देखील 2च आपण पाहिल्या होत्या. गोलंदाजी अक्षयनं 2 षटक 21 धावा 1 विकेट. थोडं महागडे राहिलेत. इकॉनॉमी 10.50 ची होती, पण सूरज पाटील बाहुबलीनं 2 षटक 6 धावा 3 विकेट. इकॉनॉमिकल षटक राहिलं 3चं. नितेशनं 1 षटक 8 धावा, तिथे विकेट नाही आलीत. नेहालनं 1 षटक हाताळलं 6 धावा 2 विकेट त्यानं मिळवले. फॉलो ऑफ विकेट पाहिलं तर 6 धाब्यांवरती 1 विकेट, 19ला 2 विकेट, 27ला 3 विकेट, 28ला 4, 38ला 5 आणि 40ला 6 अशा प्रकारे आपण पाहिलं तर हा पहिल्या इनिंगचा ग्राफ आपण प्रत्येकानं डीबीएन लाईव्ह या चॅनलवरती पाहिलेला आहेत. ड्रोन द्वारे टिपलेली दृश्यही पाहिल्यात, पण समोर असलेल्या 2 बाईक आहेत त्या बाईकवरती स्वार कोण होणार तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. येत्या रविवारच्या दिवसामध्ये NCC क्रिकेट क्लब नारंगी मैदानाचा वाढदिवस वर्धापन दिनी असतो आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला कळणार आहेत त्या फायनल डेला बाईकवरती स्वार होऊन या मैदानावरून कोण जाणार. बरं सर, त्याची चर्चा होणार आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आवाज जो आपण एक नवीन आवाज आजच्या दिवसामध्ये ऐकणार आहोत. आज ज्यांचा वाढदिवस आहेत आमचे समालोचक मित्र आणि भरपूर काही गोष्टी ज्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमी शिकत आलेलो आहोत ते कैलास पाटील सर आहेत. कैलास पाटील सरांचा आवाज तुमच्यापर्यंत ऐकू येईल. सोबत असेल भरत राव सर. थँक्यू धनंजय पाटील. या ठिकाणी आगमन झालं आहे दहिसर स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू आहेत, तसे सदस्य आहेत. सन्माननीय पारस शहा यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं NCC चषक 2025 मध्ये पारसजी शहा आपलं हार्दिक स्वागत. चला या ऐकूया आपण नेहमी सगळ्यांचे मार्गदर्शक ठरणारे लेजेंडरी समालोचक आणि ज्यांनी अनेक समालोचकांना घडवलंय असे नक्कीच एक नामवंत समालोचक सन्माननीय कैलासजी पाटील यांना मी इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि या ऐकूया आपण कैलासजी पाटील साहेबांचा एक गोड आवाज. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल कैलासजी पाटील साहेब ज्यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून देखील त्यांना शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत. भरपूर चाहते आहेत आणि त्या अनेक चाहत्यांचा हा आवडता आवाज आहे, लक्षात ठेवा. अजूनही म्हटलं जातं आणि अजूनही त्यांना बहुतांश स्पर्धेमध्ये इन्व्हिटेशन असतं की कैलास भाऊ एक दिवस तरी आमच्या स्पर्धेला तुम्ही द्या, मात्र व्यवसायाच्या निमित्तानं त्यांना कुठेतरी तो वेळ देता येत नाहीये. लक्षात ठेवा, राष्ट्रीय पातळीवर जाऊन समालोचन करण्यामध्ये काहीची गोष्ट नाहीये. या व्यक्तीनं राष्ट्रीय पातळीवर जाऊन देखील समालोचन केले, हे मात्र आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असेल. वेलकम कैलासजी पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये.
थोडंसं थांबवतोय या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. नितीन योद्धा उत्तम टीम कॅप्टन, त्यानंतर OSD बॉईज या दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या. मॅच सुरू ठेवा. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूला गॅप मध्ये खेळलेला एंटर द गॅप पॉइंट आणि स्लिपच्या मधून हा चेंडू निघून जातोय चौकारासाठी. 4 धावा येत आहेत. तर सामना पाहायला मिळतो. बघा कशा पद्धतीने एज लागली गेली होती. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बघितलं आपण टप्पा पडला आणि त्याच्यानंतर स्लिपच्या जस्ट बाजूने तो चेंडू निघून जातोय चौकारासाठी. व्हाईटच्या इशाऱ्यात अवंतर धाव बर होते आणि अवंतर धाव्याने एक्स्ट्राची सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकली जाते 5 या धावसंख्येवरती. सामना पाहायला मिळते क्रियांश 11 खारबाव वर्सेस शिवान स्पोर्ट्स बोरशीत यांच्यामध्ये. जर तुम्ही अनालिसिस बघितलं तर हाच खारबावचा संघ ज्याने की मागच्या वर्षी द्वितीय पारितोषिक पटकावलं होतं या मैदानावरती. उसळी घेणारा चेंडू पाठीमागे निघून जात आहे. मात्र शिवान स्पोर्ट्स बोरशीत हा संघ बघितला 2023 8वा, कारण बघितला फायनलचा सामना याच संघाने जिंकला होता मित्रांनो. आणि चांगली खेळी दाखवली होती अर्जुनने, चांगली खेळी दाखवली होती तेजसने. आणि नक्कीच ती देखील एक मोठी आठवण आहे या बोरशी संघाच्या माध्यमातून. हवेत आहे चेंडू, गडीबाद, पहिला गडीबाद होतोय, हादरा बसतोय, पहिला परतावं लागेल फलंदाजाला. चला एक डीजे ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये येऊया. थँक्यू धन्यवाद डीजे. या ठिकाणी पुन्हा एकदा मी कॉल देतोय. OSD बॉईज देवली टीम कॅप्टन प्लीज आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. नितीन योद्धा उत्तम दोन्ही टीम कॅप्टनना हा शेवटचा कॉल असेल. नितीन योद्धा उत्तम आणि OSD बॉईज देवली आपण लगेचच त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शेवटचा कॉल असेल. या ठिकाणी जोडले गेले आहेत. बघा कशा पद्धतीने या ठिकाणी बघितलं तर गडी बाद झालेला आहे. पहिला हादरा बसतोय आणि व्हॉट अ कॅच, ब्युटिफुल कॅच. शांताराम घरात एक आपल्या नारंगी गावातील महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने की भरपूर वर्ष क्रिकेटला खेळलेला आहे. लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, एक जुना जाणता एक ओळखीचा आवाज आपल्याला ऐकायला येत, काही शंका नाही आहे. वेलकम शांताराम तुमच्याच मैदानावरती. धन्यवाद कैलास पाटील. सर्वप्रथम निश्चितच तुझं इथे स्वागत केलं जात आहे आणि आभार सुद्धा व्यक्त केला जात आहे. तुझा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त तुला नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. ही स्पर्धा जी चालू आहे निश्चितच मी 3 दिवसानंतर पहिल्यांदा समाजाच्या कक्षाकडे बसलेलं आहे. नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2025 वर्ष 26वा आणि सुवर्ण महोत्सवाकडे जाताना हे पहिलं पाऊल पडतंय. हा चेंडू बघा सरळ थोडासा लेटकट खेळला गेला, चेंडू सरळ निघून गेला. 4 धावांसाठी सुरेख फटका पाहायला मिळतोय. तर तुमचं वर बसलेले आहेत. 2 बाईक्स आहेत. ओपन गट आणि एक गाव एक संघासाठी जातोय ते मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने पाहायला मिळणार आहेत. गडीबाद होते, मैदानाकडे जातोय आपण, गडीबाद क्रम पाहायला मिळतोय. इथे स्वागत केलं जाईल अजून एका व्यक्तीचं. दैसा स्पोर्ट्स क्लबचे सदस्य आणि दैसा स्पोर्ट्स क्लबचे एक बलाढ्य खेळाडू पारस शहा यांचं स्वागत केलं जातंय आणि आभार सुद्धा व्यक्त केलं जातं. माझ्या विनंतीला मान देऊन तिथे उपस्थित आहेत, त्यांचं आभार व्यक्त केलं जाणार आहे. त्यांच्याकडून नाणेफेचा कौल सुद्धा होणार आहे. सामन्याकडे जातोय, सामन्याच्या अगोदर इथे आभार व्यक्त केलं जाईल. कैलास पाटील यांचा त्यांचा वाढदिवस आहे. 2007 पासून ते 2025 वर्षापर्यंत कंटिन्यू ह्यांच्या बड्डेच्या दिवशी हे यांच्या गावात कमी असतात, मात्र ह्या मैदानावर उपस्थित राहून ह्या प्रेक्षकांचं
मन जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचं इथे स्वागत आणि आभार व्यक्त केले जाते. कैलास पाटील. धन्यवाद शांताराम गरत. अजून किती वाढदिवस याच मैदानावरती माझे येतील हाच मी नेहमी विचार करत असतो, परंतु नक्कीच नारंगीकरांचं प्रेम, या गावाचं प्रेम आणि क्रिकेट रसिकांचं प्रेम हे या मैदानावरती मला नेहमी ओढून घेऊन येतं. तर नक्कीच प्रशांत आदवडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्याकडे या ठिकाणी कॉल देतोय. थँक्यू कैलास. या स्पर्धेच्या निमित्तानं आणखीन एक महत्त्वाचा मॅच नितीन योद्धा उत्तन आणि दुसऱ्या बाजूला OST बॉईज घेवली या दोन संघादरम्यान. पहिल्यांदा आपण दहिसर स्पोर्ट क्लब सदस्य खेळाडू पारस शहा यांच्या शुभहस्ते सन्मान करणार आहोत. घेवली संघाचा कॅप्टन आपल्याबरोबर आहे आणि त्यांचा सन्मान पारस शहा यांच्या शुभहस्ते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता उत्तन संघाचा कॅप्टन, त्याचाही सन्मान आपण करतोय. उत्तन संघाचा संघनायक तसंच सन्मान. आणि आता टॉस. OST बॉईज घेवली आणि नितीन योद्धा उत्तन या दोन संघादरम्यान महत्वपूर्ण सामना. छापाचा कॉल छापालाय. घेवली संघाने पण टॉस जिंकलाय. काय निर्णय घेणार? फिल्डिंग करू आम्ही. दोघांना शुभेच्छा असणार आहेत कारण जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. थँक्यू शहा साहेब. तर घेवली संघानं या ठिकाणी टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना अतिशय महत्त्वाचा असेल. यानंतर नितीन योद्धा उत्तन आणि OST बॉईज घेवली या दोन संघादरम्यान एक मोठी लढाई, मोठं बॅटल पडणार. तर ओव्हर टू कॉम्बॉक्स. आज ज्यांचा वाढदिवस आहे कैलास सर आमच्याबरोबर जॉईन झालेले आहेत. त्यांच्याबरोबर एक गोड आवाज लिजेंड खेळाडू शांताराम गरत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रशांत आदवडे साहेब. तुमचं सुद्धा आभार आणि स्वागत केलं जात आहे कारण गेले 2 दिवस तुम्ही ह्या मंचाकडून निश्चितच आपला आवाज ह्या यूट्यूब DBN लाईव्हच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर देशभर आपला आवाजाचा एक दबदबा तयार केला आहे. त्याबद्दल तुमचं सुद्धा स्वागत आणि आभार व्यक्त केलं जात आहे. 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद झालेत. पाठलाग करायचं बघितलं आपण 45 धावांचा. तर पहिला सामना आपण पाहिलाय, दुसरा सामना देखील आपण पाहिलाय आणि हा तिसरा सामना आपण पाहायला मिळतोय. जे 2 विजेते संघ होते त्याच्यामधला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एका बाजूने खारबावचा संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूने बोरशीचा संघ पाहायला मिळतोय. एका बाजूने बघितलं आपण तर भिवंडी पट्ट्यातील संघ आहे, दुसरा बघितला आपण तर मला वाटतं शहापूरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणार चेंडू, थोडासा आउटस्विंगच्या पद्धतीने हा चेंडू पाहायला भेटला आणि बघितला आपण वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. शांताराम. नक्की एक अवांतर धाव येताना दिसते. दोन्ही बाजूने सामना खेळला जातो. खूप वर्षानंतर हा प्रयत्न केला गेलेला आहे जो म्हणायला हरकत नाही आहे. 26वं वर्ष हा मैदानाचा पाहायला मिळतंय. या स्पर्धेचं वर्ष 26वं पाहायला मिळतंय. सुरेख चेंडू आखो डब्याचा उचले घेतोय. फलंदाजाकडे मारण्याचा प्रयत्न केला गेला, फलंदाजाकडून मात्र चुकला जातोय. अवांतर चेंडू प्रयत्न हवा होता मात्र फाईनलीकडे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र तसं काही घडलं जात नाही. हा चेंडू निर्धाव जातोय आणि धावसंख्या स्थिरावली असताना तब्बल 10 या धावसंख्येवर 45 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. एक षटक आणि पहिल्या चेंडू नंतर गडी बाद क्रम 3 असताना कैलास पाटील. सुरेख गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर डिलिव्हरी हाताळली जाते. प्रयत्न केला जातो फलंदाजाकडून सुद्धा, मात्र त्यांना संधी दिली जात नाही. प्रणय आणि पराग ही जोडी मैदानात 2 चेंडू खेळताना दिसतोय. प्रणय धाव मात्र येताना दिसत नाही. पराग एकही चेंडू न खेळता नॉन स्ट्रायकरांकडे पाहायला मिळतो. कैलास पाटील तुझं स्वागत केलं जाते परत एकदा. 35 धावांची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलेला आहे. शांताराम, जर मागच्या वर्षी आपण आठवण काढली ना तर खूप आठवण येत मी म्हणेन उजव्या हाताने. हो, यावेळेस बघितलं आपण फक्त पुश केला होता ऑफ साईडला. हा चेंडू सिंगल येते. सिंगल सर कॉल द लाईफ लाईन ऑफ द क्रिकेट. तर लाईफ लाईनचा चांगला उपयोग करतोय फलंदाज. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाईल 11 या धावसंख्येवरती. तर शांताराम, मागच्या वर्षी बघितलं ह्याच खारवाव संघाने बघितलं जुचंद्र संघाला बघितलं आपण पराभूत केलं होतं. मात्र बघितलं जेव्हा 12 चेंडूमध्ये 40 धावा होत्या तेव्हा बाहुबलीचा तो झेल सुटला गेला आणि बघितलं आपण तो झेल सुटल्यानंतर कमबॅक केलं खारबावने. यावेळेस बघितलं आपण ऑफ साईडला. त्याच्यानंतर त्यांचा शेवटचा सामना बघितला आपण, अंतिम सामना धानिवच्या विरुद्ध झाला होता आणि धानिवच्या विरुद्ध बघितला आपण त्यांना दुसरं पारितोषिक पटकावं लागलं या मैदानावरती. शांताराम करत
नक्की खूप आठवणी आहेत. गेल्या स्पर्धेच्या 25 वर्ष रौप्य महोत्सव वर्ष होतं आणि त्या वर्षीचं एक ऑल इंडिया स्पर्धासुद्धा आपल्याकडे झाली होती, ज्यामध्ये प्रेक्षक वर्गाचा गोस पाहायला भेटला आपला होता, जे मी निश्चितच उल्लेख केला जाईल या स्पर्धेच्या दरम्यान. सामन्याकडे जातोय, पुढील चेंडू हाताला जातोय, आखूड टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, एज लागते, गडी बादक्रम होतोय. इकडे चौथा गडी बादक्रम पाहायला मिळतो क्रेयन्स 11 संघासाठी. बघितला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थोडेसे झुकले होते फलंदाज, मात्र बघितलं आपण गडी बाद असताना पाहायला मिळतोय. 12 धावा आल्या आहेत, परंतु 4 गडीही बादलेत खारबाव या संघाचे. आपण बघितलं तर 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलेला आहे. मी म्हणे अजूनही बघितलं आपण पल्ला जवळचा आहे, परंतु विकेट राखून खेळणं खारबावसाठी फार गरजेचं आहे. मात्र शिवान स्पोर्ट्स बोरशीला काय करावं लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण आणि गडी त्यांना बाद करावे लागतील, तरच ते कमबॅक करू शकतील, यात काही शंका नाही आहे. शांताराम करत नक्की प्रयत्न आहे. चौथा गडी बाद होताना दिसतोय. 12 धावा 4 गडीमध्ये 1 षटक आणि 5 चेंडूंवर पाहायला मिळत आहेत. प्रणय मात्र प्रयत्न करत होता, मात्र तो तिथे 4 चेंडू खेळून 1 धाव करून बाद होताना दिसतोय. प्रयत्न करायला हवे, प्रयत्नात यश असते, तो प्रयत्न केला जाईल, यात काही शंका नाही आहे. कारण 45 धावांचं लक्ष छोटं असलं तर ते धावांचं लक्ष पूर्ण करणं गरजेचं आहे. ज्याच कारणास्तव आपण आपल्या वरच्या पायरीवर जाऊ शकतो आणि तो प्रयत्न केला जाईल मैदानामध्ये. आणि दोन्ही बाजूने, मी म्हणे कैलास पाटील, दोन्ही बाजूने सामना आहे. आपला माइंड सेट करावा लागेल का दोन्ही बाजूने खेळताना कशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू लेग साईडला टाकला जातोय. चेंडू थोडासा मध्ये येतोय, मात्र चेंडू वाईटचा इशारा केला जातोय. गंभीर पाटील पंच आहे त्यांच्याकडून. चेंडू पडतो मिडल स्टील, थोडा लेग स्टील आणि निघून जातोय सरळ विकेटवर एंडकडे. अवांतर धावेचं एक भर पाहायला मिळते आणि धावांना नेऊन ठेवलं जाते. 13 या धावसंख्येवर कैलास. 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे दोन्ही एंडने जर क्रिकेट ज्यावेळेस खेळलं जातं त्यावेळेस डोक्याने क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. कारण एका बाजूने बघितलं आपण हवेच्या अगेन्स्ट आणि एका बाजूने बघितलं आपण हवेच्या साथीने क्रिकेटला तुम्हाला खेळावं लागतं. लॉफ करण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही, मात्र ग्राउंड शॉटच्या रूपाने हा चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाईल हळूहळू. बघितलं आपण 14 या धावसंख्येवरती. एंड ऑफ दी ओव्हर नंबर सेकंड इयर. 2 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 पाहायला मिळते. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा 4 षटकांसाठी मैदानामध्ये येऊया. डीजे Sivan Sport Borsheti was 24-2 and Crayons 11 Kharbao is now on 14-4 year. म्हणजे 14-4 हे खारबावचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही पल्ला बघितला आपण, जितका जवळ आहे तितका लांब देखील आहे. ह्या मॅच मध्ये 24 चेंडू 31 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. शांताराम नक्की 24 आणि 31चं समीकरण पाहायला मिळतंय. मी म्हणे ना, तिसरा दिवस आहे. आजचं वातावरण अजूनही वेगळं आहे. पहिल्या दिवशी थोड्याशा हवेचा वेग होता, कालच्या दिवशी हवेचा वेग कमी होता, आज सुद्धा हवेचा वेग कमी आहे आणि ह्याची संधी निश्चित होईल दोन्ही बाजूने खेळताना. कारण हवेचा वेग असताना एका बाजूने खेळण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यामध्ये निश्चितच आपलं एक टार्गेट असते की ह्या बाजूने खेळताना चौकार षटकाला इथे असा प्रयत्न केला जाईल. मात्र आज दोन्ही बाजूने चौकार षटका जातील, यात काही शंका नाहीये. सुरेख चेंडू हाताला जातोय, उचली घेतोय, फलंदाज चुकला जातोय. ह्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षय आणि पराग ही जोडी मैदानात पाहायला मिळतंय. अर्जुन सारखा गोलंदाज पाहायला मिळत होता आपल्याला. एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतंय शिवान स्पोर्ट्स बोरशेती संघाकडून. 45 धावांचं लक्ष कैलास पाटील. हे लक्ष पार पाडण्यासाठी निश्चितच तुम्हाला धावांचा वेग वाढवावा लागेल. 2 षटक 1 चेंडू. सुरेख चेंडू परत एकदा त्याच पद्धतीने आखो टप्प्याचा चेंडू गुडलँड स्पॉटला पडतोय. चेंडू सरळ निघून जातोय, फलंदाज वाट बघतोय, मात्र चेंडू सरळ निघून जातोय तो विकेट कीपर एंड कडे. 45 धावा, अजूनही जवळपास 31 धावांची आवश्यकता. कैलास 31 धावा अजूनही आवश्यकता आहे, काय म्हणशील? 31 धावांची अजूनही गरज आहे.
ओ स्क्वेअर कटचा फटका खेळलाय. थोडासा बघितलं उंची जास्त होती त्या चेंडू मध्ये, मात्र बघितलं चेंडू जनदन करून निघून जाईल. चौकारासाठी 4 धावा येत आहेत. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा रंगलेल्या मॅच कडे आपण येऊया. आहे थोडासा आखो डब्याचा चेंडू होता. बघितलं स्वतःने थोडा बॅकफुटला गेला आणि चेंडूला स्क्वेअर कट पद्धतीने भिरकावून दिला. पॉईंटच्या क्षेत्राच्या बाजूने चेंडू निघून गेला डीप पॉईंटला आणि 4 धावांचा इथे इशारा सुद्धा येतोय. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न केला गेला होता, आपण बघू शकतो रिप्ले मध्ये, मात्र ते अयशस्वी होताना दिसतात आणि चेंडूचा पार निघून जातो 4 धावांसाठी. पुढील चेंडू त्याच पद्धतीने, मात्र इथे गडीबाद क्रम होतोय. प्रयत्न केला जात होता पहिले 3 चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा. गडीबाद येतोय 5वा इथे कैलास पाटील. थोडंसं सामन्याकडून आपण दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करूया. गेली 25 वर्ष आपण हे क्रिकेट इथे अनुभवलेलं आहे, बघितलं आहे. एक सामाजिक कक्षाकडून बोललो गेलेलो आहोत. 2007 पासून इकडे उपस्थित असतोय. आजचा दिवस तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. काय म्हणशील ह्या दिवसाबद्दल आणि ह्या मैदानाबद्दल आणि तुझं मनोगत काय असेल ह्या गावाबद्दल 2 शब्दात? नक्कीच ज्या ज्या वेळेस मला बोलायचं असतं त्यावेळेस प्रत्येक वेळी बोलत असतो, माईकमध्ये बोलत असतो, यात काही शंका नाही आहे. परंतु बघितलं 2007 पासून मी नौका होतो या मैदान. मला वाटतं मागच्या दारावरून आलेलो होतो, मागच्या साईडने मला वाटतं ते आपलं जे कॉमेंट्री बघ तिथे आलो होतो आणि मला वाटतं एकच भोंगा होता त्यावेळेस आपण बघितलं तर. त्याच्यानंतर जी ओळख निर्माण झाली ती एक गावाचं बघितलं एक वेगळं नातं, आजूबाजूच्या गावांचं एक वेगळं नातं, म्हणजे घरच्या सारखं नातं आपलं निर्माण झालं आणि खरोखर मला देखील आज बरं वाटतंय शांताराम करत. नक्की दिवस तुझा आहे, तुला ह्याबद्दल शुभेच्छा तर आहेतच नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने. मात्र तुझं स्वागत वारंवार प्रत्येक वेळी केलं जातं, प्रत्येक वर्षी केलं जाते आणि एवढी वर्ष जर आपण बघतोय ना तर 9 फेब्रुवारी हा दिवस महत्त्वाचा आहे आणि त्याच्याच 2 दिवसा अगोदर 7 फेब्रुवारीचा बर्थडे येतोय. म्हणजे जवळपास 2007 पासून आपण बघितलं तर मला वाटतं 1-2 वर्ष चुकलं नसेल असं मला वाटतं. प्रत्येक वर्षी बर्थडे किंवा त्या दिवशी तिथे उपस्थित आहे. सामन्याकडे वळतोय. पुढील चेंडू हाताला जाणार आहे. आखो टप्प्याचा चेंडू सुरेख पद्धतीने हाताळला दिसतोय. सुरेख चेंडू जे पहिले चेंडू हाताळले गेले तशाच पद्धतीने हे सुद्धा 2 चेंडू हाताळले गेले कैलास पाटील. नक्कीच दोन्ही चेंडू बघितला अप्रतिम पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि बघितला आपण 27 धावेची अजूनही गरज आहे. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा ब्रेकच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये येऊया. डीजे - 2023 आपल्याला आठवण येत काही शंका नाही, कारण शिवान स्पोर्ट्स बोर्शी संघ तेजस्वी ती गोलंदाजी 8वा, अर्जुन ती गोलंदाजी 8वा, ती घेतलेली त्याने हॅट्रिक, ती घेतलेली त्यांनी खास करून मेडल षटक, हे 2023 मध्ये ते आठवणी आहेत शांताराम करत आपण बघितलं तर वालीव संघाला त्यांनी पराभूत केलं होतं, कामन संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. हे देखील मोठ्या आठवणी आहेत आपण बघितलं 2023च्या शांताराम करत. नक्कीच तोच पाडा गिरवण्याचा प्रयत्न केला जातो मी म्हणे बोरशेती संघाकडून. सुरेख असा प्रयत्न, धावसंख्या कमी असली तरी कशा पद्धतीने गोलंदाजी करायला हवी आणि तो प्रयत्न केला जातोय. 18 चेंडू 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि ही धावसंख्या पार पाडण्यासाठी तुम्हाला 1-2 चौकार षटकार येणं गरजेचं आहे. तो प्रयत्न केला जाईल मैदानामध्ये, बघतोय आपण. 18 चेंडू 27 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. सामना रंगला या ठिकाणी, सामना रंगाच्या स्थितीमध्ये येतोय. एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला भेटला, यात काही शंका नाहीये. पूर्वी असं वाटलं शांतारामगत की बघितलं आपण 1 साइडेड सामना होईल का काय, ज्यावेळेस 45चं टार्गेट होतं, परंतु नाही. या ठिकाणी शिवान स्पोर्ट बोरशेतीने चांगली गोलंदाजी केले, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मात्र खारबाव संघाला काय करायचं आहे, खारबाव संघाला चांगली फलंदाजी करायची आहे आणि शिवान बोरशेत संघाला बघितलं तर चांगली यावेळेस क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करायची आहे शांताराम करत.
नक्की प्रयत्न दोन्ही संघाचे असणार आहेत, कारण प्रत्येक जण आपल्या संघाला विजय करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे तयार असतो आणि तोच प्रयत्न असणार मैदानामध्ये. दिवस आहे आजचा तिसरा. थोडंसं मी म्हणेन मैदानावर जे असलेलं गवत आहे, विकेट्सवर असलेलं गवत आहे थोडंसं पिवलं पडत चाललेलं आहे. मी म्हणे इथे थोडासा फलंदाजाला फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र तो फायदा करून घ्यायला हवा. असं होतंय का बघूया पुढे. कैलास पाटील बॅक टू द बॉलर. चेंडू निघून जातोय. पराग इज प्लेइंग ऑन 1 इयर. नितेश अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे. अजूनही सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. कारबाव सहजासहजी सोडणार नाहीये. बोरशेती सुद्धा सहजासहजी सोडणार नाहीये. त्यांना महत्व माहिती आहे या ग्राउंडचं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चुकतोय फलंदाज. शांताराम कसं आहे माहिती आहे का कैलास पाटील, खूप लांबून आलेला बोरशेती संघ, शहापूरचा संघ आहे. एवढ्या लांबचा प्रवास आणि तो प्रवास करून आल्यानंतर आपल्या मनामध्ये काही चांगल्या गोष्टी होण्याची शक्यता आणि ती शक्यता इथे दर्शवतोय जातोय. हा चेंडू अखोटोप्याचा पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार येतोय. ज्या चौकारची गरज होती खारबाव संघाला तो चौकार येतोय. चेंडू 23 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. काय रंगत आहे, काय रंगत आहे. सामना दोन्हीकडून झुकताना दिसतोय. 15-23 इथे समीकरण पाहायला मिळतंय. शांतरा पहिला चेंडू डॉट गेला, दुसरा चेंडू डॉट गेला, तिसरा चेंडूवर तो चौकार पाहायला भेटला. म्हणजे दोन्ही साईडने हा गेम पाहायला मिळतोय. इट इज नॉट अ वन साइडेड गेम, इट इज अ बोथ साइडेड गेम यार. म्हणून मी म्हणतो ना दोन्ही बाजूने सामना असला तर काय कशा पद्धतीने रन ती ऐकायला पाहिजे, तो प्रयत्न करायला हवा फलंदाजाने गोलंदाजाने. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव, ज्या धावेची निश्चितच गरज आहे. मी म्हणे क्रियांश 11 खारबाव संघाला 23 धावा जाऊन पोहोचतोय. 22 आणि 15 समीकरण, 15 चेंडू 22 धावांची आवश्यकता. रिव्हर्सचा फटका, हा फटका बघा जातोय पार होऊन. चौकार 4 धावा. तळ हा स्ट्रोक खेळला जाईल. रिव्हर्सचा फटका खेळला गेला आणि इनटू द गॅप तर चौकार पाहायला मिळते. म्हणजे या षटकाचा विचार केला तर 2 चौकार. सामना क्लोज येतोय. क्रियांश 11 खारबाव संघ प्रयत्न करतोय पुढे येण्याचा. ऑन साइडला चेंडू डीप मेडूकडे निघून जातोय. सिंगल आले या ठिकाणी. एक के बिना कुछ नहीं, केवल 1 रन खाते में जुड़ता हुआ. क्या क्रिकेट का मुकाबला है. बेहतरीन मुकाबला दोनों के बीच में देखने को मिलता हुआ. शांताराम गरत नक्की 13 आणि 17चं समीकरण पाहायला मिळतंय. प्रयत्न केला जातोय खारबाव संघाकडून आणि प्रयत्न करायला हवा. आता सामना जवळ येताना दिसतोय खारबाव संघाकडे. तर आधी आपण बघितलं खूप लांब लांब चालला होता खारबाव संघ, मात्र हे 2 चौकारानंतर निश्चितच तो जवळ येताना दिसतोय. गोलंदाजीकडून गोलंदाजी केली जातोय. नितेश स्ट्रायकर यांकडे पाहायला मिळतोय. ते निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. परत एकदा 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे आणि 17 धावांची आवश्यकता आहे कैलास पाटील. ओय 12 चेंडू 17 धावेची गरज आहे. चला एक गाणं घेऊया. लेट्स टेक अ ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. डीजे बारा चेंडू 17 धावेची गरज आहे. 12 deluxe to go, 12 balls remaining and 17 runs to make on this ground here. The big fight between Kharbav and the big fight between बोरशेतीयर. एका बाजूने शहापूरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने बघितला आपण तर खारबावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांमध्ये झुंज ती पाहायला मिळते. दोन्ही संघ असे आहेत ज्यांनी की एका संघाने बघितलं आपण प्रथम पारितोषिक पटकावलं आहे, तर दुसऱ्या संघाने बघितलं आपण दुसरं पारितोषिक देखील या मैदानावरती पटकावलं आहे. हे दोन्ही संघात तुल्यमान संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. शांताराम करत नक्की कैलास पाटील इथे उल्लेख सुद्धा केला जाईल की 2023चा विजेता संघ हा शिवान स्पोर्ट्स बोरशेती संघ. प्रयत्न त्याचे असणारच. खारबाव संघ सुद्धा कमी नाहीये.
तो सुद्धा 2024चा रनरअप आहे इकडे. म्हणजे दोन्ही संघ बलाढ्य आहे. दोन्ही संघांना आपली जी बाजू आहे ना ती प्रत्यक्षरित्या मांडावी लागणार आहे आणि आपल्याला त्या पद्धतीने खेळावं लागणार. दोन्हीचे प्रयत्न असणार आहेत आणि ते प्रयत्न करावे लागतील मैदानामध्ये, कारण तुम्हाला प्रयत्नात परमेश्वर आहे पाहायला मिळेल आणि तो प्रयत्न करावा लागणार आहे मैदानामध्ये. 12 आणि 17 समीकरण, 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. दोन्ही संघामध्ये घमासान चालू आहे. चांगले प्रयत्न केले जाणार आहेत. दोन्ही संघ आपापल्या बाजूने निश्चितच प्रयत्नशील असणार आहेत, का शंका नाही केल्यास पाटील. ओए 12 चेंडू 17 धावेची गरज है. एक तरफ कुआ है, दूसरी तरफ खाई है. एक तरफ हाँ है, दूसरी तरफ ना है. एक तरफ हार है, दूसरी तरफ जीत है. एक तरफ खारबाव है तो दूसरी तरफ बोरशेती है. परंतु काय मुकाबला आहे शांताराम करत. अप्रतिम. 12 चेंडू 17 धावेची गरज. सुरेख मुकाबला, प्रेक्षकांच्या आवडीचा मुकाबला म्हणायला हरकत नाहीये. दोन्ही संघ आपल्या परिचयाचे संघ, वैयक्तिकरित्या प्रत्येक खेळाडूला ओळखणारे संघ आहेत आणि निषेधाचा प्रत्येकाची ओळखी असणं गरजेचं आहे सामन्यामध्ये, स्पर्धेमध्ये. आणि तोच प्रयत्न आणि आपल्या संघाला घेऊन जाण्याचा, विजयाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाणार दोन्ही संघाकडून. गोलंदाजी मार्क बदल केला जाणार आहे. तेजस गोलंदाज मार्क पाहायला मिळतोय. थोडासा आखूट टप्प्याचा स्किट होतोय. चेंडू पराग प्रयत्न करतोय चौकार षटकाराची आतषबाजी करण्याचा, मात्र हा चेंडू जोरात निघतोय. फलंदाज थोडासा खेळण्यासाठी लेट होते. एक धाव मात्र होताना दिसतोय कैलास पटेल आणि एका धावाने समाधानी होऊन संघाला नेऊन ठेवलं जातंय ते 28-29 या धावसंख्येवर. 29 धाव फलकावरती पाहायला मिळतील यात काही शंका नाही आहे. तेजस 2023 ते तेजस क्रिकेट 8वा तुम्ही मित्रांनो. हा देखील गोलंदाज बघितला आपण, त्यांनी चांगली गोलंदाजी 2023 मध्ये केली होती. ती देखील फार मोठी आठवण आहे शांताराम करत. आपण बघितलं 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूचा विचार केला 11 चेंडू शिल्लक आहेत. सॉरी, हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2 क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. विकेट किपर स्वतः जातोय गॅदर करण्यासाठी. रनआउटचा मौका आहे. गडी बाद होण्याची शक्यता. गडी बाद होतोय. रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. चला डीजेचा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. डीजे राहुल बोली यावेळेस बघितलं मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8वा ते क्रिकेट. 12 चेंडूमध्ये 40 धावांची गरज होती. जुचंद्र वर्सेस खारबाव तो सामना होता आणि हाच बाहुबली ज्याचा जेल सुटला गेला आणि त्याच्यानंतर बघितलं आपण तर सामना खेचला या बाहुबलीने. आपण बघितलं तर तो क्रिकेटर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. शांताराम करत. हा नक्की योग्य वेळी हा खेळाडू पाहायला मिळणार आहे. धावांची आवश्यकता आहे ती पार करण्यासाठी हा प्रयत्न करणार आहे, काही शंका नाही. गडीबाद क्रम झाला होता. दुसऱ्या धाव घेण्याचा मोह आवरताला नाही. गडीबाद क्रम वाढला गेला आणि त्याचाच प्रत्यक्ष हा इथे नवीन खेळाडू जो बाहुबली नावाने प्रख्यात आहे ना तोच पाहायला मिळतो मैदानामध्ये. क्रियांश खारबाव. सुरेख सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य संघ पाहायला मिळतात. प्रेक्षकांना आवडणारा सामना पाहायला मिळतोय. हा फटका बघा. 6चा फटका बाहुबलीच्या बॅटमधून निघतोय. गाणं देखील तसंच लागलं गेलेलं आहे. 11 चेंडू 16 धावेची गरज आहे. बघा शॉर्ट चेंडू होता, बॅट वरती घेतला आणि सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला बघितला आपण षटकारासाठी. 6 धावा. 9 चेंडू 9 धावेची गरज आहे आणि या मैदानाचा वाढदिवस देखील 9 तारखेला असतो. शांताराम करत. काय फटका, काय फटका. ताकद जनरेट केली गेली म्हणायला हरकत नाही. फक्त पूल केला आणि षटकार पाहायला मिळाला. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. ह्या खेळाडूसाठीच इथे गडीबाद झालाय का म्हणायला हरकत नाहीये. कैलास पाटील आदला आपण बघितला गडीबाद क्रम झाला आणि ह्याच खेळाडूची वाट बघत होता असं म्हणायला हरकत नाही मैदानामध्ये. परत परत 6 षटकार पार. लगातार दुसरा षटकार पाहायला मिळतोय.
बाहुबली क्या कह रहे हैं, इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे, आए हम लोगों का दिल जीतने और लोगों का दिल जीतकर चले जाएंगे. छक्का आता हुआ 6 रन. बेहतरीन क्रिकेट शांताराम करत. षटकार पाहायला मिळतोय. 2 चेंडू मागे 2 षटकार. सामना एकदम करेक्ट जवळ आणला गेला विमानेनं या खेळाडूकडून. काय फटकेबाजी, काय षटकार. आखो डब्याचा चेंडू नव्हता, गोल्डन स्पॉटला चेंडू होता, मात्र मारण्याची ताकद तयार केली आपल्या हातांमध्ये आणि षटकार 2 पार पाहायला मिळाले एक ते मैदानाच्या बाहेर. काय फलंदाजी, वा. 8 चेंडू 3 धावांची आवश्यकता. जो सामना खूप लांब लांब वाटत होता त्या सामन्याला कसं जवळ आणायचं हेच पाहायला मिळते ह्या खेळाडूकडून. जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय खारबाव संघाचा एक बलाढ्य बाहुबली खेळाडू. नक्कीच बोरशेतीने देखील चांगला प्रयत्न केला होता. 8 चेंडू 3 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. शांताराम बघितलं आपण बाहुबलीला कशा पद्धतीने ऑर्डरमध्ये उतरवलं होतं आपण बघितलं तर जशी स्थिती असेल खारबाव संघाची त्या स्थितीमध्ये त्याला बघितलं ऑर्डरमध्ये उतरवलं होतं आपण बघितलं तर. आता बघितलं आपण तर जवळजवळ मारलं तर 7व्या क्रमांकावर या मैदानावरती आलाय शांताराम करत. 7व्या क्रमांकावर आलाय पण क्रमांक आहे ना तो बिघडवला ह्या समोरच्या संघाचा. क्रम बिघडवला गेलेला आहे म्हणायला हरकत नाही. 2 षटकार 2 लगातार चेंडू मागे. सुरेख चेंडू थोडासा ओव्हरपिच चेंडू होता. स्किट होतोय. फलंदाज अक्रॉस दिला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, चुकला जातोय. हा निर्धाव चेंडू असला तरी सुद्धा समाधान असणार आहे कारण 2 चेंडू मागे 2 षटकार मारून आपल्या संघाला विजयाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला गेला सूरज बाहुबली या खेळाडूने. सामना वाटत होता थोडासा चुरशीचा मात्र ते चुरस आहे ना जवळ जवळ आणत सूरज ह्या बाहुबलीचा खेळाडूने निश्चितच 2 षटकार मारून आपल्या संघाला एकदम या स्पर्धेला विजयाच्या जवळ आणलेलं आहे. या सामन्याला विजयाच्या जवळ आणलेलं आहे कैलास पाटील. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. सिंगल आले या ठिकाणी रोटेट झाले दुसऱ्या धावेसाठी. हा ना पंपलिंग होते काय घडलं जाईल. ओ इथे मिस होतोय थ्रो. इथे देखील चेंडू बघितला इधर उधर वहां यहाँ बिल्कुल इस तरफ उस तरफ वाला मामला लेकिन बहुत ही गड़बड़ी यहाँ पर देखने को मिलती है. शांताराम क्या कहना चाहेंगे. काय चित्र होतं. स्किट झाला, ग्रास आहे, गवत आहे विकेट्सवर त्या गवताच्या कारण थोडासा इथे फलंदाज रनिंग बिटवीन द विकेटमध्ये स्किट होताना दिसला. प्रयत्न 2 रनआउट होण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाच्या बाजूने. फलंदाजाच्या बाजूला विकेट घेण्याचा प्रयत्न केला गेला. दोन्हीकडून नेम चुकला. मात्र सुरक्षित क्रीजमध्ये आताही दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. नितेश आणि सूरज बाहुबली हे दोन्ही खेळाडू. अजूनही 2 धावांची आवश्यकता कैलास पाटील. 6 चेंडू मागे. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामना अजूनपर्यंत संपलेला नाहीये. मॅच अजून संपलेला नाहीये आणि मी अजून हरलेलो नाहीये असे दोन्ही संघ म्हणतायत. चला ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. डीजे 43 धावा. 6 बॉल 2 धावांची आवश्यकता. बघू शकता ते मारलेले षटकार बाहुबलच्या माध्यमातून हा देखील एक मोठा फटका पाहायला भेटला मी म्हणेन. अप्रतिम. दॅट वॉज अ बिग 6. ताकद वापरली गेली मनगटामधून, ताकद वापरली गेली खांद्यामधून, ताकद वापर गेली आणि त्याच्याच प्रत्यय म्हणजे पाहायला मिळते. 2 बलाढ्य षटकार सूरज पाटील बाहुबली यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. जे महत्व पूर्ण वेळेच्या ठिकाणी इथे आपल्याला 2 षटकार येऊन संघाला जवळ नेण्याचा प्रयत्न केला गेला. संघाला विजयाच्या पायरी जवळ नेण्याचा प्रयत्न केला जातोय सूरज यांच्याकडून. 6 चेंडू आणि कैलास पाटील 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फ्लिकचा फटका खेळायचा होता मात्र बघितला आपण सिंगल आले. या चेंडूवरती धावा कंप्लीट होतील का. 2 धावा पूर्ण होत आहेत. खारबाव संघ जिंकतोय मात्र बोरसिटी संघ तुमचा प्रयत्न देखील छान होता. जरी तुम्ही पराभूत झाले असले तरी छान क्रिकेट खेळले. या ठिकाणी तुम्ही आले क्रिकेट खेळले. आम्ही तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू.
आज तुझा वाढदिवस आहे, तुझा दिवस एन्जॉय करावा लागेल आणि तो एन्जॉय केला जाईल तुझ्याकडून. उद्या आणि परवाचे 2 दिवस अजूनही आहेत. तर इथे मंचावर निश्चितच तुम्हाला आवाज येईल. जहीरभाई आणि धनंजय या दोघांचा आवाज येईल. ह्यापुढे निश्चितच कैलास पाटील तुझं धन्यवाद व्यक्त करतोय. नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने जी स्पर्धा चालू आहे 2025 वर्ष 26वा या स्पर्धेचं सुवर्ण व वर्षाकडे वाटचाल चालू आहे आणि त्यामध्ये तुझं आभार व्यक्त केलं जात आहे. जहीरभाई तुझं स्वागत केलं जात आहे. शुक्रिया शांताराम सर जी और कैलाश सर जी. आइए दोस्तों चलते हम सीधा प्रेजेंट बॉक्स में जहाँ पर है हमारे सभी के क्षेत्र लाडले बेहतरीन कमेंटेटर और प्रशांत सर जी, गेम चेंजर खिलाड़ी. क्या वो मुकाबला था और क्या वो मुकाबले की समाप्ति हुई है और अब नया मुकाबले की शुरुआत थोड़ी देर में आपके सामने आने जा रही है. नितिन योद्धा उत्थन बना OSD बॉयज के बंदा खेला जाएगा. चलते सीधा हमारे थैंक यू जहीर. वेलकम बैक. सभी का स्वागत है. एनसीसी चषक 2025 का घमासान आप देख रहे हैं और रोचक मुकाबले इस टूर्नामेंट की खासियत है. तो अभी फिलहाल एक रोचक मुकाबला समाप्त हुआ. इस मैच में मैन ऑफ द मैच सूरज मैन ऑफ द मैच है और सूरज जिन्होंने 3 विकेट चटकाए थे, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी. 2 शानदार छक्के इनके बल्ले से आए थे और 15 रनों की बहुत महत्वपूर्ण पारी. तो सूरज गेम चेंजर खिलाडी. वाढदिवस आहे आज कैलासचा आणि त्यामुळे निश्चितच शाह सर या ठिकाणी असतील आणि त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. सूरज लवकर यायचे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता अत्यंत महत्त्वाचा सामना. यानंतर देखील आपण पाहणार आहोत नारंगीच्या अतिशय सुंदर अशा मैदानावरती क्रिकेटचं युद्ध आपण ह्या मैदानावरती पाहतोय. एनसीसी चषकासाठी सूरज ठरला या सामन्याचा हिरो. बाहुबली या नावानं तो ओळखला जातो आणि आज अत्यंत दर्जेदार बॅटिंग केली. शाह सरांच्या शुभ हस्ते आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. सूरज आउटस्टँडिंग. सूरज पाटील सबसे कातिल. अत्यंत दर्जेदार बॅटिंग केले आणि त्याचबरोबर 3 महत्त्वपूर्ण विकेट. कसं फील करताय? मोठा सामना जिंकला त्याचा आनंद असेल, परंतु 3 गडी जे बाद केले ते किती महत्त्वाचे होते? सर पहिली गोष्ट म्हणजे ते खेळतोय इंटरनॅशनल लेवल असं वाटतं खेळतोय आणि बॉलिंग अटॅक आमचा चांगलाच आहे. पोराला चांगली मेहनत करतात. विकेट असा नाही ज्याला ओव्हर देतोय तो ओव्हर चांगलीच टाकतोय. त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा आहे आणि विकेट मिळेल तिथे आम्ही कसं गेममध्ये आलो आणि खूप चांगला वाटला. दबाव बनला होता, तो दबाव झुगारून तुम्ही काम केलं. 2 महत्त्वपूर्ण षटकार महत्त्वाचे होते. ज्या पद्धतीनं हवा पण आहे त्याचाही फायदा मिळाला आणि तुमच्याकडे ती क्षमता पण आहे. 2 षटकाने सामन्याचं चित्र बदललं. हो सर नक्कीच थोडाफार प्रेशर होता आणि मोनिश तरे पण मागे होता बॅटिंगला, पण ठीक आहे. दबावात खेळायची सवय आहे. चांगला खेळलो, छान वाटला खूप. यांची चषकामध्ये आपण जेव्हा खेळतो तेव्हा इंटरनॅशनलचा फील येतो असं सूरजचं म्हणणं. सूरज पाटील यावेळेला ठरतो या सामन्याचा हिरो, गेम चेंजर खेळाडू. आणि सूरज तुझ्यासाठी पुन्हा एकदा सूरज पाटील सबसे कातिल. अत्यंत जबरदस्त बॅटिंग केले आणि आता पुन्हा एकदा आणखीन एक महासंग्राम मैदानात सुरू होतोय. क्रिकेटचा थरार एनसीसी चषक 2025 मधूनचा डबल बार. जेव्हा सामना सुरू होईल एका बाजूला असतील हिंदीमधून जहीरभाई तर दुसऱ्या बाजूला धनंजय पाटील. ऐकूया त्यांचा मधुर आवाज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शुक्रिया प्रशांत सर जी. आइए दोस्तों आज के दिन का ये चौथे मुकाबले में पहली फेरी की ये दूसरे हाफ का पहला मुकाबला आप देखने जा रहे हैं और थोड़ी देर में वो मुकाबले की शुरुआत हो जाएगी क्योंकि हमारे पिच रिपोर्टर वहां पर क्रीज को आखाते हुए नजर आएंगे. जब तक एक छोटा सा ब्रेक में सुनेंगे मधुर संगीत क्योंकि 2 आवाजों को आप सुन रहे थे. एक तरफ कैलाश सर जी, एक तरफ शांताराम घरत सर जी. उसके बाद हमारे साथ कॉम्बॉक्स में जुड़ने जा रहे हैं गोपरी का एक बोला आवाज, वो है हमारे धनंजय पाटिल सर जी. जब तक एक छोटा सा ब्रेक में लेते मधुर संगीत.